संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे। आज पृथ्वी तलावर प्रत्येकाच्या मुखावर फक्त कोरोनाची चर्चा दिसून पडत आहे। अशातच दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडाही वाढतच आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात रक्ताची कमतरता भासण्याची शक्यता आहे। त्यामुळे एक सामाजिक दायित्व म्हणून अमरावती शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी एकविरा मंदिर कार्यालय येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन एकविरा देवी संस्थानचे अध्यक्ष अनिल खरैया, सचिव चंद्रशेखर कुलकर्णी, नगरसेविका स्वाती कुलकर्णी यांनी केले। या शिबिरामध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले। विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये विश्व हिंदू परिषदेचे महानगर अध्यक्ष दिनेश सिंग, जिल्हा मंत्री बंटी पारवानी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विपिन गुप्ता, शरद अग्रवाल, चेतन पाटणकर, उमेश मोळे, सुमित साऊ, धर्मेंद्र गुप्ता यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। व तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल द्वारा ज्या प्रकारे 1992 मध्ये अयोध्या येथे जी कारसेवा झाली होती, त्या कारसेवामध्ये जे आमचे हुतात्मे शहीद कोठारी बंधू यांच्या बलिदानाप्रीत्यर्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल संपूर्ण देशभरात 2 नोव्हेंबरला बलिदान दिवस साजरा करत असते। पण त्याच औचित्यावर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने आज ज्या प्रकारे आज आपल्या संपूर्ण देशभरात जी कोरोना महामारी आली आहे, या कोरोना महामारीमध्ये ज्या प्रकारे आज रक्ताचा तुटवडा संपूर्ण समाजास आज भोगावा लागत आहे, त्याच अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने आज या श्री एकविरा देवी मंगल कार्यालय येथे सकाळी 10 वाजतापासून रक्तदान शिबिराचं इथे आयोजन केलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये संपूर्ण अमरावती शहरातील कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित जवळजवळ 90हून जास्त अशा रक्तदात्यांनी इथे आपलं रक्तदान केलं। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।